तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपल्या आधीच्या पॉडकास्टपेक्षा थोडासा आता वेगळा असणार आहे, कारण आता 10वीच्या एक्झाम्स येतात आणि आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपण स्पेशली 10वीच्या स्टुडंटसाठी ठेवणार आहोत. आणि त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेला आहे की जे 10वीच्या स्टुडंट्समध्ये खूप जास्त फेमस आहेत. त्यांचं नाव आहे प्रवीण रांदळे. तू महाराष्ट्रात एवढा फेमस कसा झाला की जे बऱ्याच लोकांना जमलं नाही, तुला कसं पॉसिबल झालं? हे 3 चॅप्टर करा, तुम्हाला मार्क्स मिळतील. असे व्हिडिओज नाही आहे माझ्या चॅनलवर, अजून पण नाही आहे. मी कंटिन्युअसली तेव्हाही लाईव्ह क्लास घ्यायचो, 2-2 तास, 3-3 तास, 4 तास, आणि कंटिन्युअसली ते लाईव्ह क्लास घेऊन मी मुलांना फक्त हे सांगायचो, मेहनत करावी लागते. लास्ट इयर पेपर लीक कर म्हणून पण तुला बऱ्यापैकी एक फेम मिळालं होतं, तर त्या मागे काय स्ट्रॅटेजी होती? मी पेपराच्या आधी दिवशी पूर्ण 6 तास 8 तास बसायचो सर्व पेपर घेऊन, आणि ते बघायचो की कोणत्या टॉपिकून क्वेश्चन येतात, काय टॉपिकून क्वेश्चन येतात, आणि सकाळी सकाळी 4 वाजता क्लास घ्यायचो. पण मला सांगतो आता एवढं शिकवतोय, पैसे किती कमवतोय? मी एक स्कूल जॉईन केली होती, तर मला स्कूलमध्ये 6 तास शिकवायचे 8,000 मिळाले. तिथला एका वर्षाचा पगार आता माझा टॅक्समध्ये. आता तू एवढा पैसा कमावला सांगतोय, तर त्यातून काय काय स्वप्न पूर्ण केले? आताच लेटेस्टमध्ये एक रील पण पाहिली होती की तू गाडी पण घेतली आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? गाडी घेतली नाही, गाडी गिफ्ट केली. आता माझाही खराब टाईम होता, मग त्या खराब टाईममध्ये मला ज्यांनी स्कूटीवर फिरवलंय त्या व्यक्तीला आता गाडी तर बनते ना.